नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकाच माणसाला अधिकार आहे की जो आपल्या स्वतःच्या घरावरती हे लिहू शकतो की ते ऑलिम्पिक निवास आहे, खशाबा जाधव. मी अनेक वेळेला महाराष्ट्राचा उल्लेख काय करतो, तर महाराष्ट्राची माती इतकी कसदार आहे, इतकी दमदार आहे की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक मेडल मिळवणारा हा पुरुष. बरं, यांचं असं आहे ना की खशाबा जाधव हे असे कुस्तीपटू आहेत की ज्यांना आपल्या वडिलापासून कुस्तीचा वारसा लाभला. त्यांचं पूर्ण नाव खाशाबा दादासाहेब जाधव, जन्म 15 जानेवारी 1925. आणि तुम्ही बरोबर ओळखलं, मी आहे कराडमध्ये. कराडपासून जवळच त्यांचं गाव आहे, जन्मगाव गोळेश्वर. त्यांचे जे वडील होते दादासाहेब जाधव हे स्वतः नामांकित पैलवान होते. त्यामुळं खशाबांना लहानपणापासून कुस्तीचं प्रशिक्षण मिळालं. कराड इथल्या टिळक हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. पुढं ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना कुस्तीमध्ये त्यांना मोठं यश मिळालं आणि पुढं राष्ट्रीय स्तरावरती अनेक विजेतेपदं त्यांनी मिळवले. 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. तिथं त्यांना 6वं स्थान मिळालं. पण गडी असा की पुन्हा कष्ट केलं आणि पुढच्या होलसंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये, हे दिसतं ना तुम्हाला, हे बघा, हे होलसंकी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खशाबा जाधव, ज्यांना वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये पहिलं स्वतंत्र भारताच्या इतिहासातलं कांस्य पदक मिळालं. त्यानंतरचं त्यांचं आयुष्य, त्यांची पोलीस दलातली सेवा, हे सगळं अफलातून आहे. आज नागराज मंजुळेंचे आभार मानले पाहिजेत की मराठी मातीतला हा दमदार आवाज राष्ट्रीय पातळीवरती पोहोचवण्याच्या दृष्टीनं सुद्धा टीजरपद फारच उत्तम आहे खशाबा चित्रपटात. मी विचारलं, त्यांचे चिरंजीव आहेत रणजित जाधव. जाधव साहेब नमस्कार. मला छान वाटलं, तुम्ही घर पण हे कळलं नाही मला, ऑलिम्पिक निवास. हां का? खशाबांची इच्छा होती की माझ्या घराला ऑलिम्पिक निवास हे नाव द्यावं. माझं आमचं जुनं घर आहे, ते 84 साली त्यांनी बांधायला सुरुवात केली होती. दुर्दैवानं ते काम चालू असतानाच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांची ती इच्छा आणि स्वप्नपूर्ती आम्ही 1992 साली केली. त्या वर्षी म्हणजे टप्प्याटप्प्यानं आम्ही काम करत गेलो आणि 92 साली परिपूर्ण होऊन मागच्या घराला ऑलिम्पिक निवास हे नाव देण्यात आलं. पण त्यांची एक सुप्त इच्छा होती की भविष्यात काहीतरी मी एक बंगला बांधेन पुढच्या साईडला आणि त्याला मोठं म्हणून त्याला ऑलिम्पिक निवास. आणि त्यांची इच्छा ही पूर्ण झाली 40 वर्षानंतर. ते गेल्यानंतर मला सांग, एक मुलगा म्हणून हे वडिलांचं नाव, असा चित्रपट, काय वाटतं? प्रचंड समाधान आणि प्रचंड अभिमान आणि ऊर भरून आला माझा. म्हणजे मी त्यांचा सहवास 13 वर्ष मला लाभलेला आहे. मी बघितलं माझ्या वडिलांना, अतिशय मितभाषी आणि अतिशय विजिगीषू वृत्तीचा माणूस. आज आपण पाहतो की अगदी किरकोळ आपण काही केलं तर छाती बडवतो आपण की मी काय केलं आणि काय नाही. म्हणजे ॲक्च्युली त्या काळातले पदवीधर, रशियामध्ये जाऊन 6 महिने ट्रेनिंग घेऊन आलेला माणूस, ऑलिम्पिकचा मेडलिस्ट, NIS केलेला माणूस, कितीतरी NIS पतियाला, आपल्या देशातलं जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आहे पतियालामध्ये, त्यात त्यांनी स्पोर्ट्समधला आणि कुस्तीचा डिप्लोमा करून मग ट्रेनिंग पण थोडंफार इम्पार्ट केलं. तर इतकं सगळं असताना हा माणूस कधीही मी असं केलं आहे, मी असं केलं, मॅडम बघा वगैरे, एकदम शांत. आणि मग ते गेल्यानंतर मला जाणावं लागलं की या बरं इथे बसू आपण, या इथे, मी घाला मांडी, मलाही काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. होय, तुम्हाला जाणवायला लागलं की खशाबा हे एक अशी वल्ली होती की त्या माणसाचं कर्तबगारी प्रचंड मोठी आहे, परंतु ती कुठेतरी झाकोळी गेलेली आहे. ते जरा उजाळा दिला गेला पाहिजे. मग अशी झाकोळी जाण्याचं काय कारण? इतकं मोठं नाव आहे. आता बघा, मला असं वाटतं की 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि ते लगेच पुढच्या वर्षी आपण 48ला सहभागी झालो 14व्या ऑलिम्पिक्समध्ये. म्हणजे देशामध्ये काहीच नव्हतंच म्हणा, विभागणी झाली होती, काहीच नाही ना, फाळणी झाली होती. आपण उभारी घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि अशा वातावरणामध्ये एका तरुण पोरानं एक स्वप्न पाहिलं होतं की मला ऑलिम्पिक्स नावाचं एक कुठंतरी एक भव्य दिव्य व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर मी सहभाग घेणार भारतातर्फे आणि देशाचं नाव मी उज्ज्वल करणार, असा मनसुबा बाळगून त्यांनी 48ला सहभाग घेतला. आणि पहिल्याच प्रयत्नात जुजबी अनुभव, पुरेचं प्रशिक्षण मॅटवरचं नसताना त्या बोटीवर सँड हार्स नावाची बोट होती, त्याच्यामध्ये मला वाटतं साधारण 22-25 दिवसाचा प्रवास केला इथून भारतातनं तिकडे लंडनच्या दिशेनं. आणि रीस गार्डनर नावाचे एक अमेरिकन कोच होते, ते ह्या सगळ्यांचं ट्रेनिंग पाहायचे
आणि त्यांनी त्यांना थोडेसे धडे दिले मॅटवरचे. त्याच्या जोरावरती 6वे आले. आणि ही अशी पहिली वेळ होती की भारतातला एक वैयक्तिक खेळातला प्रकार कुस्तीतला. पण मग 2 ऑलिम्पिकमध्ये अंतर बरंच 4 वर्षाचं 4 असेल. वर्षाचं हां, अंतर मग तेव्हा लंडनला ते 6वे आले. 6वे आले. पुढची 6 वर्ष त्यांनी काय केलं? 4 वर्ष 4 वर्ष काय केलं? आपण बघितलं तर ते एक जाज्वल्य देशप्रेमानं भारावलेला व्यक्ती हां. तरुण होता. आणि ते 6वे आल्यानंतर त्या अनुभवातून पुढचं ध्येय त्यांनी बाळगलं की मला पुढच्या ऑलिम्पिक्सला जायचं आहे आणि काही करून भारतासाठी मी पहिल्यांदा. पण ही कहाणी कधी त्यांनी तुम्ही तुमचा जन्म पण नव्हता माझा. म्हणजे सहवासी फार कमी लावला. हो. त्यांनी स्वतःहून कधी सांगितलं का मी 4 वर्ष काय तयारी केली जेव्हा मी 6वा आलोय आणि गोलसंख्ये जिंकायचंच आहे? नाही, तुम्हाला मी खरंच सांगू का, मला वडिलांचा सहवास 12-13 वर्ष लावला. मुंबईत 7वीपर्यंत आम्ही राहिलो आहे म्हणजे मी. आणि वडील कधीतरी मला गॅलरीत घेऊन जायचे. आमच्या गॅलरीला फेसिंग करून सेंट झेवियर्स ग्राउंड होतं. आणि म्हणायचे मग ही मुलं प्रॅक्टिस करतायत, असं जरा प्रॅक्टिस केलं पाहिजे, सकाळी उठून पळालं पाहिजे वगैरे वगैरे. पण दॅट वॉज नॉट फोर्सफुली, अगदी प्रेमानं. म्हणजे आता मी आमच्या पोरांच्या मागं लागलो, अरे बाबा एवढं आपलं मागचं आहे, काहीतरी करा, खेळात गेला पाहिजे, असं तसं सारखं प्रेशराईज म्हणे एक प्रकारे एक दबाव टाकायचं. वडील आमचे एकदम शांत, अरे माझं एवढं नाव आहे, तुम्हाला असं केलं पाहिजे. अजिबात एकदम शांत, स्थित प्रज्ञ. मी असं केलं आहे, पुढचं काय आपला वारसा पुढं जा. म्हणजे आत्ता जे आपण जे बघतो हॅमरिंग चाललेलं असतं ना, कोणताही बाप असेल, आई बाप असेल, तो काय म्हणतो, IITला तुला जायचं आहे, तू राजस्थानमध्ये जा कोट्याला, नीट करायची आहे. पैलवान काय म्हणतो, अरे आपलं एवढं सगळं पैलवानकी झाली पाहिजे. क्रिकेटर म्हणतो तुला हे करायचं. म्हणजे असं बर्डन अजिबात नाही. त्यांनी कधी सांगितलं की 4 वर्ष किंवा तुम्हाला कळलेली कहाणी काय पुढची 4 वर्ष लंडन मला गोलसंख्ये त्यांचे जे मित्र होते, त्यांचे बॅचमेट्स जे होते, रूममेट्स होते, ते सुदैवानं मला नंतर सांगायचे हयात होते आणि त्यांच्याशी कधीतरी संपर्क आला. ते म्हणायचे, रणजित तुझा बाप फार चांगला माणूस, फक्त कमी बोलणारा. पण आमचं योगदान त्याला त्या काळात असं होतं की आम्हाला हॉस्टेलमध्ये जे मेसमध्ये जेवण मिळायचं त्यातल्या 2-4 पोळ्या चपात्या तेवढं आम्हाला लागत नव्हतं. आम्ही त्यातल्या एखादी त्याला द्यायचो. अरे आणि रात्रीचं म्हणलं तरी उठून, पहाटेचं म्हणलं तरी उठून तो व्यायाम करायचा. एक ते भारावलेलं पण होतं आणि एक स्वप्न होतं की मला काहीतरी करायचं आहे. असुविधा जास्त होत्या किंवा रसद जी लागते पैशांची असेल किंवा तुमचं जे खाद्य असतं, साधन सामुग्री. आत्ताचं कसं जे आहे तुम्ही बघता, खुराक म्हणतो आपण त्याला, अतिशय पोषक आणि परिपूर्ण असं स्वरूपाचं. त्यावेळेला मिलोची भाकरी होती. मिलो म्हणजे मिलो तर आता लोकांना आठवणार माहीतच नाही येतो मिलो. हां, मिलो म्हणजे दुष्काळातलं खाद्य म्हणून ओळखलं दुष्काळातलं खाद्य. मग ते मिलो खाल्लं त्याने. हो, हे ऑलिम्पिकला जाता ना. होय होय, तसलं. म्हणजे आता तुमच्याकडं जे तूप, खुराक, बदाम, पिस्ता वगैरे असलं काही फुल फ्लेज अजिबात नव्हतं. म्हणून तर ते असामान्य आहे आणि म्हणून तर त्याची तुलना होऊ शकत नाही आहे. अशा स्थितीमध्ये ध्येय बाळगणे. इथून त्यांना वडील त्यांचे काहीतरी पैसे पाठवायचे कोल्हापूरला असताना आणि तिथल्या स्थानिक लोकांची मदत, इच्छाशक्ती याच्या जोरावर त्यांनी ते केलेलं आहे आणि म्हणून ते असामान्य आहेत. ही इट कॅन नेव्हर बी कम्पेरेबल, कधीच होऊ शकत. गोलसंख्येची कहाणी काय? गोलसंख्येत त्यांना कांस्य जे मिळालं तिथे कुठे अडथळे आले? ते अडथळ्याची शर्यत ही सुरुवातीपासूनच आली. म्हणजे कसं माहिती का, 48 ते लंडनला गेले. त्यांना अंदाज आला की जागतिक व्यासपीठावर कशा पद्धतीनं चालतं हे. माघारी आल्यानंतर त्यांची परत इच्छा झाली की आपल्याला, आणि त्यांनी 4 वर्ष डेडिकेटेड काम केलं, मेहनत खूप घेतली. व्यायाम त्यांचा असा असायचा की एका दमात 2000 जोर. 2000? हो हो, बैठका अशी ती मारायची. आणि त्यांची खासियत अशी होती की वजन जरी वाढलं थोडंसं, म्हणजे 52 पॉईंट काय झालं तर ते खाली रिड्यूस करायची. आणि ते करून अशक्तपणा पण न येता, मला सांगायला अभिमान वाटतो की इथं त्यांचे आज 92 वर्षाचे शिष्य हयात आहेत. आणि त्यांच्यावर आता पिक्चर येऊ घातलेला आहे. तो पिक्चर जानेवारीत रिलीज होईल. पण त्या शिष्यांवर एक गाण्यातला भाग चित्रित करायचा आहे. आणि मला परवाच नागराज मंजुळेंचा निरोप आलेला आहे की तुम्हाला त्यांना घेऊन यायचं आहे. ते मला नेहमी आठवण सांगतात की खाशाबा असे होते तसे होते, कारण ते त्यांचे कोच होते पोलीसमधले आणि त्यांच्याकडून त्यांनी वधवून घेतलेलं आहे सगळं. व्यायाम असेल किंवा प्रॅक्टिस असेल, सगळंच. त्यामुळं त्या माणसाकडनं मला बऱ्यापैकी माहिती नंतरच्या काळात, म्हणजे वजन कसं कमी करायचे किंवा
मग इथे पोहोचल्यावर काय झालं? नाही, इथं पोहोचताना सुद्धा मी तेच सांगतोय, प्रचंड अडचणी. म्हणजे जेव्हा ते टिळक हायस्कूलमधून कोल्हापूरच्या कॉलेजला दाखल झाले तेव्हा त्या प्रिन्सिपलने ॲश्युअर केलं होतं की तुम्हाला, कारण बऱ्याचशा खेळात ते पहिले होते. इथं जेव्हा ते प्रिन्सिपल आले ते, हां, प्रिन्सिपल जेव्हा इथं आले ते ॲज अ चीफ गेस्ट, तेव्हा 1-2 नावानंतर त्यांचं नाव यायचं, ह्यात पहिले, ह्यात पहिले, ह्यात पहिले, 17-18 गेम्समध्ये पहिले. म्हणून त्यांनी त्यांना आव्हान केलं. खेळ खेळायचे. होय, कुस्तीत चांगले होते, मलखांब 1 नंबर करायचे, खेळात म्हणजे स्विमिंगमध्ये चांगले होते, कबड्डी चांगलं होतं, हॅमर करायचे, जॅव्हलिन टाकायचे, असं अवलिया माणूस असणारा व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल व्हा. आणि मग ते पुढील शिक्षणासाठी राजाराममध्ये गेले. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना जेव्हा सिलेक्शन ट्रायल्सला सहभागी व्हावं लागलं, मग तिथं बोर्डवर लिहिलं होतं ना की तुम्हाला ज्यांना ज्यांना इच्छुक स्पर्धकांना भाग घ्यायचा आहे त्यांनी सहभागी व्हावं ट्रायल्समध्ये. मग ते जेव्हा ट्रायल्ससाठी तिथं गेले तेव्हा जे कोच होते त्यांनी काय सांगितलं की आमच्या कॉलेजचं नावलौकिक चांगलं आहे आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला काय आमचा अपमान करून घ्यायचा नाही आहे. विश्वासच नाही. कारण त्यांची शरीर यष्टी जी होती ती अशी वर वर तुम्हाला दिसणार पण नाही की हा माणूस पैलवान असू शकेल किंवा काही आहे. ते काय म्हणले की बाबा मला तुम्ही संधी तर देऊन पहा. नाही नाही, आम्ही शक्य नाही, देऊ शकत नाही तुम्हाला, आमच्याकडे चांगले पैलवान आहेत. आणि मग प्रिन्सिपलकडे ते फक्त गेले आणि त्यांना सुचवलं की सर मला संधी मिळावी अशी माझी इच्छा असताना देखील मला संधी मिळत नाही, आपण काय करू शकत असेल तर निश्चित बघा. प्रिन्सिपलांनी सांगितलं की मी सांगतोय म्हणून त्यांना संधी द्या. आणि काय आश्चर्य बघा, त्यांनी त्यांच्या गटातल्या आणि वरच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये चितपट ही किमया होती त्या माणसामध्ये. मुलतानीचा डाव त्यांचा प्रचंड जबरदस्त होता, धाक त्यांची जबरदस्त होती. आणि यथावकाश ते पुढं पुढं सरकत गेले. आणि एक दिवस तो ह्याचा उजेडला जेव्हा तुम्हाला हेल्सिंकीसाठी ट्रायल्समध्ये भाग घ्यायचा होता. तिथं पण त्यांच्यावर समोरच्या माणसाला चितपट करून देखील अन्याय सहन करावा लागला आणि त्यांना बाजूला काढून दुसऱ्याचं सिलेक्शन झालं. काय सांगता? हो, हे देशात, आपल्या देशात. आणि मग पुन्हा त्याच्यावर मंथन झालं, ते पत्र पाठवलं त्या राजांना, पुन्हा एकदा सिलेक्शन झालं ट्रायल्स म्हणजे. आणि त्यात त्यांचं हे फारच मोठं नाट्य आहे. म्हणजे हेल्सिंकीला त्यांची निवड झाली तर त्यांच्याऐवजी दुसऱ्याची निवडलं. हां, म्हणजे त्यांना असं सांगण्यात आलं की समोरचा पैलवान तयार नव्हता, बरं, तो तयार नव्हता, बेसावधचा. पुन्हा लावली, पुन्हा त्याला चितपट केलं. असं 2-3दा घडलं तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन रद्द केलं आणि दुसऱ्या माणसाला, हा अन्याय तिथून सुरुवात झाला होता. मग त्या ह्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा सिलेक्शन ट्रायल्सला म्हणजे घेण्यात आलं आणि मग त्यांचा मार्ग खुला झाला. पहिला अडथळा पूर्ण झाला, दुसरा अडथळा पुढे आला. पैसे गोळा करणे, हे करणे, अशा असंख्य. कुठे पैसे गोळा केले? मग मला वाटतं त्यात तात्कालीन कोणतरी जे मुख्यमंत्री होते आपले मोरारजीभाई देसाई, त्यांना हे 2-3 पैलवान भेटले जे सिलेक्ट झालेले होते ना, माणगावे असतील, श्रीरंग जाधव असतील, आशाबा. त्यांनी त्यांना विनंतीपत्र दिलेलं होतं की आम्ही ह्यास्तव निघालेलो आहोत, भारताचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि आम्हाला मदत मिळावी 4 का 8,000 रुपयांची. त्यांनी त्यावेळेला पूर्णपणे इन्कारच केला, म्हणजे नकारच दिला त्यांच्याकडं आणि त्यांच्या विनंतीला धुडकावून लावलं. मग ते पुरंदरे सर जे होते त्यांचे कोच कोल्हापूरमधले राजाराम कॉलेजचे, त्यांनी मराठा बँकेकडं काही लोन काढलं. प्रिन्सिपलनी आपलं बंगला मॉर्गेज केला. काय सांगता? हो, मी खशाबा जाधवांसाठी पुरंदरे आणि प्रिन्सिपलनी घरं गहाण ठेवले. होय. आणि पैशाची तजवीज केली आणि मग त्यांचं तिथं ऑलिम्पिक्समध्ये हेल्सिंकीमध्ये प्रयाण झालं, आगमन झालं आणि लँड झाले ते हेल्सिंकीमध्ये. आणि त्यांच्यापुढं एकच ध्येय होतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे देशासाठी. आणि मला वाटतं एकूण 7 बाउट्स झाल्या त्यांच्या. आणि त्या बाउट्समध्ये जेव्हा बाउट्स म्हणजे काय? लढती किती झाल्या? 7 झाल्या. 7. ओके. आणि मग त्या बाउट्स होत असताना ज्यावेळेला त्यांचा याच्यासोबतचा सामना होता, जपानच्या इशीसोबतचा, त्यावेळेला आपले जे कोच होते किंवा मॅनेजर म्हणू आपण, त्यांनी काय सांगितलं की आज काय तुमचा सामना होणार नाही आहे, आम्ही सगळे ऑलिम्पिक विलेजला फिरायला निघालो आहे, तुम्ही पण इथं बसण्यापेक्षा चला आमच्यावर फिरायला.
मात्र यांना एक उत्सुकता होती की माझा स्पर्धक कसा खेळतो. ऑपोनंट कसा खेळतोय, त्याची बारकावे कमतरता काय आहेत हे पाहण्याच्या उद्देशानं ते ते तिथंच थांबले आणि अचानक त्यांचं नाव घेण्यात आलं. अरे मग एखादा हलक्या मनाचा माणूस असता तर तो तिथंच जरा गार झाला असता, अवसान तिथंच त्याचं निम्म गळालं असतं. परंतु त्यांची मनाची तयारी झाली, ठीक आहे आपल्याला बाऊट करायचे. इमिजिएट त्यांनी आपलं कॉस्ट्यूम वगैरे चढवला आणि बाऊटला ते मॅटवर दाखल झाले. मात्र बाऊट चालू असताना जे रोलिंग फॉल नावाचा प्रकार असतो, बॅड फाऊल जो प्रकार होतो त्याच्यासाठी अपील करायचं काम तुमचं नाही आहे, प्रशिक्षकाचा आहे. आपले कोणी तिथं नव्हते. अरे या आणि त्यामुळे ते रोलिंग फॉल दिला गेल्यामुळं त्यांना पॉईंट्स कमी पडले आणि नाहीतर ते किमान सिल्वर मेडल तरी 100% गोल्डच आलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाऊटमध्ये जो गॅप असायला लागतो, एक किमान गॅप, तो पण फारसा बॅक टू बॅकच खेळायला लागलं. बॅक टू बॅक खेळायला लागलं आणि ते एक्झॉस्ट झाले होते. पण तरी चांगला परफॉर्म केला आणि भारतासाठी पहिलं, या देशासाठी पहिलं वैयक्तिक पदक त्यांनी आणलं. आणि त्या पदकाचं मोल आणि किंमत एवढी मोठी आहे की दुसरं पदक या देशाला, एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात लोकसंख्या असणाऱ्या 44 वर्ष वाट पाहावी लागली. 44 वर्ष, म्हणूनच ते महत्त्व आहे. आणि मला रणजितरावांशी बोलताना किती गोष्टी कळल्या बघ. एक तर ते कोल्हापूर होतं म्हणून वातावरण होतं, तिथे शाहू महाराजांनी जी काही वातावरण निर्मिती करून ठेवली. 18 प्रकारचा खेळ खेळल्यामुळं इतक्या कठीण परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक तुम्हाला खेळायचं आहे, प्रशिक्षक तुमच्या समोर नाही आहे, सगळी यंत्रणा तुमच्या विरोधात आहे, इथून सुरुवात आहे की तुम्हाला पैसेच नाही आहेत आणि त्यानंतर त्यांनी हे जिंकलेलं मेडल आहे. तर ते अनन्यसाधारण आहे त्याचं ते महत्त्व. आणखीन एक मला एक मुद्दा अधोरेखित करायचा आहे की कोणत्याही व्यक्तीवर कोणतीही गोष्ट होत असताना, तो आयुष्यात कोणतीही कधी गोष्ट करत असतो तेव्हा एक जडणघडण नावाचा एक प्रकार असतो, तो फार महत्त्वाचा असतो. संस्कार असतात, म्हणजे संस्कार वागण्याचे असतात, इच्छाशक्तीचे असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा प्राथमिक संस्कार त्यांच्या आईवडिलांनी केले त्यांच्यावर. वडील तर साधे शेतकरीच होते, परंतु कुस्ती हा त्यांच्या घरात रक्तात होता. त्यांनी ते गुण हेरले आणि उठायचं. मला सगळंच समजून घ्यायचं. महाराष्ट्राला पहिल्यांदा मला रणजितरावांच्या घरातनंच हे सगळं समजून तुम्हाला सांगायचं. तुम्ही म्हणत होतात की संस्कार. हां, तर ते बाळकडू घरातच मिळालं. त्यांचे जे 4 भाऊ होते, वडील होते, ते स्वतः चांगले पैलवान होते. आणि सोनारनं कान टोचणं जसं म्हणतो आपण, तसं याच्याकडं काय चांगलं आहे त्याला चालना देणं आणि बाहेर काढायचं. हो, हे मॉडेल आहे ना आपलं. येस, हे बघा, आपल्या खशाबा जाधवांचं हे मेडल आहे. ओरिजिनल मेडल दाखवूया की हो, अरे ओरिजिनल मेडल बघायचं ना महाराष्ट्राला. त्याची प्रतिकृती पण बघा. अमरजित. आणि इतकी मी नेहमी म्हणतो की मराठी मातीमध्ये बरं का रणजितराव इतका कस आहे. बरोबर. ह्या देशाला पुढे घेऊन जाण्याचे सगळे जे कोणी कामं केली असतील तर ती छत्रपती शिवाजी महाराजापासून ते खशाबा जाधवापर्यंत आणि नंतरच्याही पिढीमध्ये अनेक लोक आहेत. ही मावळेच आहेत त्यांचे आणि तो वारसा त्यांनी जतन केलेला आहे. मेडल त्या कपाटात आहे माझ्या हातात जेव्हा मी घेईन त्यावेळेला मला ते दिसेल की खशाबा जाधव हेल्सिंकीमध्ये उभे आहेत. हा त्यांचा फोटो. आणि जो मेबेर बॅको आहे तो प्रथम क्रमांकाचा, द्वितीय क्रमांकाचा जपानचा इशी आणि तृतीय क्रमांकाचे आपल्या भारताचे खशाबा जाधव. पण आता हे जे दुःख तुम्ही मला सांगितलं, आणि मला अजून एक गोष्ट तशीच मगाशी थोडीशी अर्धवट राहिली की संस्कार किंवा जे तुमच्यावर जडणघडण महत्त्वाची असते. तर मला इथे सांगायला निश्चित अभिमान वाटतो की खाशाबांचे शैक्षणिक कारकिर्दीमध्ये 2 अतिशय महत्त्वपूर्ण गुरु होऊन गेले. एक गुंडोपंत बेलापुरे जे गणिताचे शिक्षक होते, मात्र स्वतः हाडाचे पैलवान होते आणि खेळाबद्दल त्यांना प्रचंड व्यासंग होता. गणिताच्या शिक्षकाला खेळाची आवड आणि त्यातही पुन्हा कुस्तीची आवड. आणि पांडुरंग वळवडे हे सुपरिटेंडंट होते. ह्यांनी म्हणजे बऱ्याच मुलांना प्रोत्साहित केलं. तिथं राहण्याची व्यवस्था करून दिली होती, त्यांना सकाळी उठून नदीला पोहायला नेणं वगैरे. म्हणजे हा संस्कार त्यांच्याकडनं पण तिथं रुजला गेला. आणि मग त्या खाशाबांचे गुण ओळखून त्यांना पुढं मोटिवेट केलं. आणि हे त्यांचे पहिले गुरु. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की खाशाबा जेव्हा ऑलिम्पिकचे मेडल घेऊन आले आणि कराडमध्ये दाखल झाले, त्यांची मिरवणूक वगैरे यथावकाश निघाली, पण नंतर ते मेडल त्यांनी खाशाबांनी गुंडोपंत बेलापुरे आणि त्यांच्या पत्नींच्या चरणी ते आधी ठेवलं. म्हणजे हा संस्कार आणि ही वृत्ती फार महत्त्वाची आहे. तुम्ही ग्राउंडेड असायला पाहिजे
नेहमी जमिनीवर तुमचं सगळं असलं पाहिजे, सहमत आहे. म्हणजे इतकं ते पण डाऊन तिथे टू अर्थ असणार माणूस होता. हेलसिंकीमध्ये जे घडलं त्याच्याबद्दल कधी त्याने दुःख किंवा असं नसतं झालं तर असं झालं असतं असं आता कधीतरी बघा, त्यांना खंत नाही वाटली? नाही, तुम्हाला गंमत सांगतो, खाशाबांच्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडलेले आहेत आयुष्यामध्ये, म्हणजे तिनं सातत्यानं घडवले. मी असतो तर मी जोरजोरात बोंब मारली असती आणि जाऊन कालवा केला असता, असं माझं म्हणणं आहे आणि माझी वृत्ती आहे. पण खाशाबा का गप बसले, दॅट इज अननोन, भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण मला कळालं होतं, बहुतांशी माझ्या आईकडनं कळालं होतं की 74ला जे कुस्तीचं अधिवेशन होतं ना आपलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं, त्याच्यामध्ये जे सोनियर निघतं, स्मरणिका, त्या स्मरणिकेमध्ये खाशाबा जाधवांचं नाव, भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान, आणि फोटो मात्र दुसऱ्या खाशाबांचा. हे चुकून झालं होतं की नाही, जाणीव? दॅट वॉज पर्पजफुली डन, दॅट वॉज पर्पजफुली डन. आणि तरीसुद्धा ते शांत राहिले. सगळे म्हटले, अहो तुम्ही डिफेमेशनचा दावा दाखल करा. काही गरज नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे खरे कोण आहेत आणि खोटे कोण आहे. म्हणजे इतकं शांतता आणि इतका संयम तेच दाखवू शकतात. ठेवून द्या तिथे. आणि नंतरचा त्यांचा जो प्रवास आहे तो आहे पोलीस दलातला. पोलीस दलातला 1955चा प्रवास आहे. त्यांच्या पोलीस दलातल्या टोप्या आहेत? ह्या टोप्या आहेत त्यांच्या. आणि मी आपल्याला एक त्यांचं पत्र त्यांच्या स्वहस्ताक्षरातलं दाखवू शकतो. ती तुझा मोठी गंमत झालेली आहे. ते मला समजून घ्यायचं आहे. ते पत्र मी तुम्हाला विचारणारच होतो ज्याच्यात त्यांनी विषाद व्यक्त केला होता. पण ह्या 30 किती वर्ष पोलीस दलामध्ये ते? 28 वर्ष, 55 ते 83. हे ऑलिम्पिक मेडलमुळं त्यांना ते मिळालं होतं का? आणि आता बघा, ऑलिम्पिक मेडल आत्ता जर मिळालं तर तुम्हाला आता काय मोठीच रँक मिळते आता. स्काय इज द लिमिट. तुम्ही डायरेक्ट टॉपला जाता, या देशातले शान म्हणून वावरता. पण त्या काळात त्यांना नोकरी मिळणं सुद्धा दुराप्रस्त होतं. मिळाली नाही नोकरी, कोणी त्यांना विचारलं पण नाही. 52 ते 55 ते बेकारच होते. ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर अशोक कामटे नावाचे जे शहीद ऑफिसर होऊन गेले, ज्यांनी मोठं त्याग केलेलं या देशासाठी, या राज्यासाठी, त्यांचे आजोबा नारायणराव कामटे तत्कालीन DIG होते कोल्हापूर रेंजचे. आणि ते कोल्हापूरला आले होते. आणि कोणीतरी त्यांना सांगितली, खाशाबा असे असे ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, ग्रॅज्युएट आहेत, अद्याप बेकार आहेत. काय सांगता? त्यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की खाशाबा, तुम्ही महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्हाला संधी दिली तर कराल का काम? मी तुम्हाला डायरेक्ट इन्स्पेक्टर म्हणून अपॉइंट करतोय. ते आनंदाने त्यांनी हो केलं आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये त्यांना ॲश्युअर केलं होतं इन्स्पेक्टरची अपॉइंटमेंट, पण सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन करण्यात आलं. केव्हाची गोष्ट आहे? 1955. आणि 2 वर्ष, पुढची 28 वर्ष 55 ते 57 2 वर्ष ट्रेनिंग होतं ते PTS नाशिकला. त्यातच त्यांनी ती बेस्ट स्वॉर्ड ऑफ ऑनर जिंकलेली आहे. ही बेस्ट ऑनर, बेस्ट स्वॉर्ड ऑफ ऑनर, म्हणजे त्यात नंबर काढल्याबद्दल. उत्तम प्रशिक्षणार्थी. अरे काय मनुष्य आहे हा. हा, हे त्यातलं आहे. बघू जरा काढू आपण. हे 2 वर्षाचं प्रशिक्षण झालं त्यांचं. झालं. मग पुढे ते सेवा दलात आले. सेवा दलात आले. पहिली पोस्टिंग त्यांची. पहिली पोस्टिंग मला स्वतःला थ्रिल घाटकोपरला. इतक्या महान माणसाचं काहीतरी आपण हातात घेऊन बघतोय. आणि मी ते मेडल तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राला ते दिसेल. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकीमध्ये मिळवलेलं मेडल. हे गार्ड ऑफ ऑनर त्यांना, हे प्रशिक्षण उत्तम पद्धतीनं केल्याबद्दल. येस. आणि त्यांचं सर्टिफिकेट पण इथं आहे, म्हणजे कम्प्लिशन केल्याबद्दल. म्हणजे हे व्यवस्थित त्यांनी पूर्ण केलं. आणि त्यांची नंतर नेमणूक घाटकोपर पोलीस स्टेशनला झाली. आणि तदनंतर त्यांना नायगाव हेडक्वार्टर्सला, मुंबईतच त्यांची मुंबईत 11 डिव्हिजनला अपॉइंटमेंट करण्यात आली. आणि त्यांना हत्यारी पोलिसांचा पगार देण्याची जबाबदारी देण्यात आली. असं त्यांनी काम ते केलं. आणि कधीतरी मध्ये त्यांचा अनुभवाचा सगळा हा गाढा अनुभव असताना त्यांना केव्हा तरी नियुक्त केलं गेलं पोलीस ऑफिशियल्सना ट्रेनिंग करण्यासाठी. कुस्ती असेल, कराटे असेल. हे नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रात नाही, मुंबईतला. आणि त्यांनी पण ती कामगिरी बऱ्यापैकी. मी त्यांचा बघितला फोटो. हा पोलीस दलातला फोटो. पोलीस दलातला फोटो आहे. हो. ह्या तुमच्या आई आहेत. हो. हा 28 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी काही महत्वाचे त्यांना ते इन्व्हेस्टिगेशनपेक्षा प्रशिक्षण आणि ह्याच्याकडे जास्त. ते माझं असं मत आहे बरं का, की आज तुम्ही पत्रकार म्हणून माझ्याकडे आला असताना तुमची खासियत काय, तर तुम्ही तुमच्या त्या क्षेत्रातले मातबर व्यक्ती आहात. त्या क्षेत्राशी निगडीत जे काय असेल ते काम तुम्हाला नियुक्त करून तुमच्यावर एक जबाबदारी सोपवून तुमच्याकडनं जास्तीत जास्त रिझल्ट अपेक्षित करणं. बरोबर. तसं यांना, परंतु ह्या व्यक्तीला जे अपेक्षित तुम्ही
आता कसं असतं, ऑलिम्पिक्सला नुसतं तुम्ही जाऊन आला की तुम्हाला DYSP करता येतं. हो. तुम्ही काही काम करायचं नाही, नुसती सही करायची आणि निवांत फिरायचं, व्यायाम करतोय, प्रशिक्षण करतोय असं दाखवायचं. ह्यांच्यावर तुम्ही जबाबदारी जी सोपायला हवी ती न सोपवता वेगळीच काहीतरी सोपवली, म्हणजे जो माणूस ज्यासाठी बनलाय. तुम्ही म्हणाला हत्यारबंद कर्मचाऱ्याचे पगार देणं हा तर त्यांच्या दृष्टीने फारच अवमानजनक. आणि तुम्ही ते पत्र जे म्हणालात ते कुठे तेही दाखवतो तुम्हाला. दाखवा ना. आणि मला असं एक सांगायचं आहे की मी असं मागं वळून बघताना असं विचार करतो की खाशामाने राजीनामा का नाही दिला. ते पत्र आधी दाखव, मग त्या पत्रात तुम्ही घेऊन आले पत्र. कुठे आहे पत्र? आहे इथं आहे समोर इथेच आहे. पत्र. देतो आपल्याला, दाखवतो. ही संदूक तुम्ही जपून ठेवली खाशाबाजी, हो, ती हो. त्यांचीच आहे का नंतरची आहे? नाही, नंतर आणलेली आहे, पण त्यांचंच सगळं आहे त्यात मटेरियल. कारण मी मध्यंतरी काही ठिकाणी त्यांचं प्रदर्शन वगैरे भरवतो ना, ते सगळं आहे त्यामध्ये. तर हे जे पत्र आहे ना, ते पोलीस दलात तेव्हाही काय सुरू होतं आणि आजही काय सुरू आहे हो हो. ते आपल्या लक्षात येईल. आणि हे सेवेत असतानाच्या कितव्या वर्षानंतर त्यांना हे लिहावं लागलं? 55 आणि 20, 75 म्हणजे 20 वर्षानंतर लिहिलेलं आहे पत्र. बरं. आता हे काय त्याला कोणी नाकारायचा संबंधच नाही, कारण ते त्यांचंच हस्ताक्षर स्वहस्ताक्षर आहे आणि जे तुम्ही स्कॅन करून ठेवलंय, लॅमिनेट केलेलं आहे. लॅमिनेट केलंय. हे बघा, हां. हे त्यांनी जेव्हा देणग्या घेतल्या लोकांच्या तेव्हा त्यांनी आभार पत्र सुद्धा दिलेलं आहे त्यांना. आपणाकडून मजला हेल्सिंकी फिनलंड येथे कुस्ती खेळण्याकरिता जाण्यास मदत म्हणून एवढे एवढे पैसे मिळाले. आपणाकडून मजला हे पैसेही गोळा करत होते आणि कुस्तीसाठी जातही होते. आणि हे त्यांचं पत्र उत्तम इंग्रजीत लिहिलंय. काय हस्ताक्षर आहे त्यांचं. हो हो, प्रचंड. मी ते सांगतोय, द इन्स्पेक्टर जनरल ऑफ अवलिया पोलीस माणूस. महाराष्ट्र स्टेट बॉम्बे सबमिशन थ्रू मला चष्मा द्या द प्रॉपर चॅनल. ओके, प्रॉपर सब्जेक्ट ग्रीवियन्स रिगार्डिंग प्रमोशन. ओके, प्रमोशनमध्ये ग्रीवियन्स आहे. वाचा तुम्ही माझं असं. नाही, आता माझा चष्मा तिकडे, पण तुम्ही मला सार सांगा. महाराष्ट्राला इतकी पत्र लिहिली आहे त्यांनी. एकच पत्र आहे, ते 6 पाणी पत्र आहे की 1 2 3 आणि मागच्या बाजूला पण आहे. हां. कैफियत मांडायची वेळ आली त्यांच्यावर की बाबा असं असं मी आहे आणि मी या देशाचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता आहे, मी अशा अशा स्थितीत नियुक्त झालेलो आहे. आणि माझ्यापेक्षा ज्युनियर असणारी व्यक्ती जी भरती होताना कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली, जी 10वी पास आहे आणि हे नॅशनल ग्रॅज्युएट. आणि हाय जम्पमधले नॅशनल चॅम्पियन आहेत, त्यांना माझ्यावर नियुक्त केलेलं आहे. मी त्यांचा अधिकारी व्हायच्याऐवजी ते अधिकारी मी त्यांच्या हाताखाली वाईस वर्षा झालेला आहे. आणि मी एवढा चांगला प्रशिक्षण देणार असतानासुद्धा मला पूर्णपणे डावलं जातं आहे. मला प्रमोशन नाही, काही नाही, अशा पद्धतीचे कैफियत असल्यावर ते पत्र आहे. आय एम सबमिटिंग हेअर विथ डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट, त्यांचं इंग्रजीतलं अक्षर तर बघा, माय करिअर ॲज अ स्पोर्ट्समन थ्रू आय वॉज अवेअर. आता हे दिसतंय, पण हे काय जाणीवपूर्वक केलं गेलं? नाही, कसं आहे बघा, एक लक्षात घ्या, मला असं वाटतं म्हणजे एवढ्या वर्षांच्या निरीक्षणातून की ऑलिम्पिक्स म्हणजे काय असतं हेच दुर्दैवानं आपल्या लोकांना कळालं नाही. अजूनही आणि राजकीय लोकांना तर अजिबात कळालं नाही. भागातले सगळे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. आपण कराडमध्ये आहोत. महाराष्ट्रात यशवंतराव आहे तिथे. मुख्यमंत्री आमचे कराडचे होते, उपपंतप्रधान झाले, पण खाशाबा मला वाटतं ह्या सगळ्यांना फालतूक माणूस वाटला असेल. त्यांची किंमतच कळेल नाही दुर्दैवानं. काय ऑलिम्पिकला जाऊन आलाय पहिलवान, असं काय यशवंतराव बद्दल मी म्हणणार नाही, नाही, माहित पण नाही मला काय म्हणायचं आहे, एक लक्षात घ्या, मला असं वाटतं म्हणजे माझ्या मनात प्रचंड त्याबद्दल भावना आहे, रोष आहे एक प्रकारचा. मी तुमच्या पुढे जाऊन अर्जव करायचं का? मी असं असं केलं मॅडम बघा, मी तुमच्या पाया पडल्यानंतर तुम्ही मला काय पण देणार? मी स्वाभिमान घाण सोडायचं का? स्वाभिमान सोडल्यानंतर सगळंच मिळालं असतं. त्या माणसाचं म्हणणं काय होतं, माझं काम मी केलेलं आहे, मी माझं काम केलं, त्यांचं काय त्यांनी करावं, मी चुकून सुद्धा कोणाला जाणार नाही. त्यांचा पगार 159 रुपये होता, शेवटचा पगार 2183 रुपये होता, त्यामध्ये त्यांनी आयुष्य घालवलं. मी काय म्हणतोय, साधा पोलीस शिपाई असेल किंवा बँकेतला शिपाई असेल, इथलं वस्तू तिथं नेऊन ठेवणारा तो सुद्धा गाडीशिवाय फिरत नाही आहे. खाशाबा जाधव रिटायर झाल्यानंतर नाक्यावर त्यांचा पुतळा आहे, त्याच्या समोरच आम्ही भाड्यानं राहिलो होतो. माझे वडील रानात जाताना तिथून चालत यायचे त्या पुलापर्यंत किंवा सायकलवर यायची. कोण माईचा पूत असा येऊ शकतो मला सांगा? रिटायर्ड DYSP नाही येऊ शकत. माझ्या बिल्डिंगमध्ये एवढे ऑफिसर्स होते, त्यांचा जो मान मर्ताब आणि त्यांचा बडेजावपणा मी बघितला आहे. जेव्हा आपण असं काहीच केलं नाही, वरून उतरून जायचे 3ऱ्या मजल्यावरून खाली आणि चालत जायची नायगाव हेडक्वार्टर्सला ड्रेस घालून, एक हात खिशात असायचा असा आणि ते चालत जायचे. त्यामुळं माझं ऊर भरून आलं. मला वाटलं की यांना न्याय मिळालाच पाहिजे. लढा चालू झाला
1996 आणि त्याला गती आली 2001 जेव्हा उमा भारतींना मी पत्र पाठवलं आणि लिहिलं की बाबा खाशाबांना अर्जुन पुरस्कार मिळणं गरजेचं आहे. ते नाहीत आता, परंतु त्यांचं नाव कोरलं गेलं पाहिजे. आणि त्या बाईनं विचार केला की बाबा खरंच गरजेचं आहे किंवा तिला पटलं असेल आणि 2001 त्यांना मरणोत्तर 40 वर्षानंतर तो पुरस्कार मिळाला. किती दुर्दैव आहे तर महाराज. मला एक सांगा, खाशाबाला तुम्ही का नाही जिवंतपणे देऊ शकला पुरस्कार? 61 साली चालू झालं ना, 84ला वारले ते, 23 वर्ष. अहो माणूस संपतो असा. एक लक्षात घ्या, चांगला माणूस काय होत माहिती का, झुरून झुरून मरतो. तो फक्त शरीरानं उभा असतो पण आतनं संपलेला असतो. हे संपवायचं काम आपल्या यंत्रणेनं केलं आहे खाशाबांच्या बाबतीत, असं माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारनं काही सन्मान दिला? 94 साली त्यांना मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार दिला आहे. महाराष्ट्र भूषण? नाही नाही नाही. ते काय मला म्हणतात, माहित नाही की पोस्टमसली म्हणजे नाही पण दे शुड हॅव डिक्लेअर्ड वाईल ही वॉज अलाइव्ह. 1960 महाराष्ट्राची स्थापना झाली आहे, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र भूषण चालू केलं आहे. 84ला त्यांचं निधन झालं. हो, का नाही तुम्हाला लक्षात आलं? आमच्या रेल्वेची मंत्री होती 17 वर्ष यशवंतराव मोहिते, हो, जे तुमचे कर्मधर्म प्रदेशाध्यक्ष- संयोगानं त्यांचे मेहुणे होते खाशाबांचे. त्यांचीच बहीण माझी आई, सख्खी बहीण. चुलत बहीण, भाऊकीतली. म्हणजे ते वाडा म्हणला की एकदम जवळच आलं. मग आता ह्याच्यापेक्षा काय, खाशाबांनी काय जाऊन लोटांगण घालायचं होतं का मंत्र्यांच्या, की मी असं आहे मॅडम बघा? मग ते मोठे झाले असते, आमदार वगैरे करता आलं असतं, त्यांना सगळं करता आलं असतं. पण ते झुकायला पाहिजे ना, झुकले नाहीत आणि त्यात स्वाभिमानानं राहिले ते. काय हे ऐकूनच मला आता माझं प्रामाणिक मत आहे, मला जे वाटलं ते मी बोललो नाही, आपल्यासमोर. मी समजू शकतो ना, इतका मोठा मी सुरुवातच म्हणालो की मराठी माणूस. हे मराठी बघा, माती- मी सुशील कुमारला पण भेटलोय. शिंदे साहेबांना? नाही शिंदे सुशील कुमार आपले ऑलिम्पियन. वडिलांच्या नंतर खाशाबांच्या नंतर दुसरा मेडल आणणारा. हो, हो. 2010 जेव्हा खाशाबांच्या स्टेडियमचं उद्घाटन झालं, दिल्ली. तेव्हा समोर माया बसलेला होता. तेव्हा साला पहिला होता ऑलिम्पिकचा मेडल विनर, नम्र असणारा. 2012 नंतर तो बदलला. 2016ला त्यानं जे काही स्कॅन्डल झालं, नरसिंह यादव वगैरे, डोपिंग वगैरे, त्यानंतर तो मोठा व्यक्ती झाला. म्हणजे PA त्याला आला फोन घेण्यासाठी. नंतर आपण पाहतोय की काय झालं, खून झाला वगैरे. म्हणजे इतकं ट्रान्सफॉर्मेशन होतंय. हा माणूस डाऊन टू अर्थ, कधी कोणाकडे काय बोलणार खाशाबानी नाही. स्वतःच्या हातामध्ये जे मेडल घेतलं ते मी माझ्या हातात घेऊन तुम्हाला दाखवणार आहे. पण तत्पूर्वी त्यांच्या आयुष्याचा जो शेवट आहे तो इतका दुर्दैवी आहे की ह्या चिंतेमध्ये ते होते जेव्हा अपघात घडला. नाही आता बघा, चिंतेमध्ये असायचं, आय डोंट नो काय होते, पण मला एवढंच निश्चित म्हणायचं आहे. आता हे फार्मसी कॉलेज सर आहे ना तुम्ही, बरोबर? तर 1983च्या जूनमध्ये आम्ही कराडमध्ये आलो. रिटायर झाले ते 1983ला 31 जानेवारी हे तुम्ही मुंबई सोडून तुम्ही 83ला आलो आम्ही इथं. मला अजूनही आठवते की ते रिटायर झाल्यानंतर त्यांचे जे पोलीस होते ना, त्यांनी त्यांचा निवृत्तीचा सत्कार चांगला केला होता. त्यांनी 1 तोळ्याची अंगठी भेट दिली होती आणि तो पितळेचा बॅरल दिला होता त्यांना, म्हणजे सन्मानात पोलिसांचं. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो, लहान 6वी-7वीला असणारा. आणि जून 83ला आम्ही इथं आलो कराडला. आणि ऑगस्ट 84ला तर ते वारले. 1 वर्ष आणि 2-3-4 महिने त्यांना आयुष्य लाभलं इथं आल्यानंतर. रिटायरमेंटनंतर 1.5 वर्ष. आणि दुर्दैवानं ते असताना त्यांना पेन्शनही मिळाली नाही. पेन्शन चालू झाली कधी माहिती आहे का? ऑगस्ट 86ला. ते गेल्यानंतर सुद्धा 2 वर्षांना चालू झाली फॅमिली पेन्शन, 594 रुपये. आई आणि मी अज्ञान 18 वर्षातला असल्यामुळं माझी आणि आईची. दुसरी गोष्ट, त्यांनी त्यावेळेला कमिशनरला पत्र लिहिलं होतं की मी रिटायर होतो आहे आणि माझी निवृत्तीनंतर माझा फ्लॅट खाली करायचा प्रसंग येईल, तर माझा मुलगा शिकतो आहे, माझा फ्लॅट खाली करण्यात येऊ नये, म्हणजे पुढची काहीतरी व्यवस्था करता येईल. पण तो फ्लॅटबद्दल निर्णय लागला नाही. ते इथं आले आणि नंतर मला वाटतं 84मध्ये पत्र आलं की निर्णय झालेला आहे, तुमचा फ्लॅट खाली करण्यात येऊ नये. तोपर्यंत 1 महिन्याभरात त्यांचा ॲक्सिडेंट झाला. नंतर कुलूप तोडून ते ताब्यात घेण्यात आला. असले सगळे प्रसंग आहेत. ज्या दिवशी ॲक्सिडेंट घडला त्या दिवशीसुद्धा एक अगरलेख आला होता आणि त्यांनी वाचला तो आणि आमच्या आईला बोलून घेतलं. म्हणजे बघा तुम्ही किती भाग्यवान आहात, साऱ्या जगात तुमच्या पतीचं नाव आहे. कारण आदल्या दिवशी PT उषाचं मेडल फ्रॅक्शन ऑफ सेकंडनं मिस झालं होतं. ते एशियन गेम्समधलं होतं. नाही 84च्या ऑलिम्पिक्समधलं, लॉस एंजलिसमधलं. आणि ते बोलणं करून ते घरातनं बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर त्या कोपऱ्यावर उभे राहिले गाडीसाठी वाट पाहत. आणि कर्मधर्म संयोगाने एक व्यक्ती आले जे दूरचे पाहुणे होते. त्यांनी खूप आग्रह केला की बसा साहेब बसा, मी तुम्हाला शिरोली सोडतो. नको म्हणत होते ते,
पण इतका प्रचंड आग्रह झाला आणि ती वेळ आली होती. बसले त्या गाडीवर आणि शेनोलीच्या अलीकडे असताना स्टँडच्या गाडी स्लिप झाली. तो माणूस रस्त्यावर पडला गाडीच्या खाली आणि हे अशी मागं पडली आणि लहान मेंदूला लागल्यानंतर दणका बसल्यामुळं असं अंधारी आल्यासारखं झालं असेल असं मला वाटतंय, म्हणजे एकूण ऐकलेल्या गोष्टीवरून. आणि त्याही परिस्थिती उठायचा प्रयत्न करत होते आणि कसेबसे उठताना समोरनं एक पोलीस व्हॅन गाडी येत होती. त्यात सब इन्स्पेक्टर कदम म्हणून होते. त्यांनी त्यांना पाहिलं, ओळखलं आणि आनंद परांजपे नावाचे वार्ताहर होते, त्यांनी खाशावानं ओळखलं. त्या पोलीस गाडीत त्यांना घातलं आणि पुढे गेल्यानंतर कारवे चौकी लागते, तिथवर ती गाडी आली, कानातनं नाकातनं रक्त आलं आणि त्यांनी प्राण सोडला. म्हणजे तो संघर्ष त्यांचा चालू झाला आणखी लास्ट मोमेंट, शेवटपर्यंत चालला हो. आणि त्यानंतर ते गेल्यानंतर सुद्धा हा संघर्ष आज अखेर चालू आहे. म्हणजे ते कोण होते, काय केलं त्यांनी, ते आयडेंटिफिकेशन निर्माण करण्यासाठी मी मोठेपणा करत नाही आहे, पण लढलो, निश्चित लढलो. माझी आई लढली, मी लढलो आणि आज सगळ्यांच्या समोर मी कालच एक पोस्ट टाकली आहे, हिरोज राईज इव्हेंच्युअली हॅज रिझन. परवा मला सहज स्वप्नात आलं, हे पूर्ण करा. हिरोज राईज इव्हेंच्युअली आणि ग्रॅज्युअली. म्हणजे टप्प्याटप्प्यानं ते हिरो होते, फक्त त्याच्यावर झूळ होती, ते त्यांच्याकडं ती ताकद होती आणि त्यांची कर्तबगारी मोठी होती. त्यामुळे सगळ्याला बाजूला सारून आलेत ना वर, उदयाला आलेत ना. आज तुमची दखल. प्रवासामध्ये तुमच्या आईची काय म्हणणं होतं? आईलाही शल्य होतं ना की त्यात्र 2006 गेल्या, पण त्याही प्रयत्नवादी होत्या. त्यांना वाटायचं की माझ्या जिवंतपणी त्यांच्यासोबत होत्या. पण त्यावेळेला काय, माझे वडीलच मुळात शांत असल्यामुळं त्यांनी, मी जितके प्रयत्न, माझी ट्रंक भरली, माझं कपाट भरलेलं आहे, फारसं काही त्यांनी एवढं खटाटोप किंवा प्रयत्न केला नाही. नाहीतर ते नुसते यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेले असते. चव्हाणसाहेब बघा मॅडम, मी तुमचाच माणूस आहे, करडच आहे आणि असं बरंच काय झालं असतं, पण ते त्यांना नाही पटलं. ते आईचा एखादा शब्द तुम्हाला आठवतो ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? त्यांना चर्चेतनं जे ऐकण्यात आलं होतं किंवा थोडंसं, तर ते म्हणायचे की, वडील नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे असणारं जे ज्ञान आहे ते डोक्यात असणार, ते कायमचं शाश्वत आहे आणि मनगळातली ताकद. बाकी पैसे वगैरे येत जात राहतील, बाकी गोष्टी येत जात राहतील, पण ताकद तुमची तुम्ही मिळवलेली आहे आणि ज्ञान तुम्ही संपादन केलं आहे, ते शाश्वत आहे. ते पक्क ठेवा, चांगलं ठेवा. रणजितराव, तुम्ही मला फार इमोशनल केलं. तुमच्यामुळं महाराष्ट्राला पुन्हा एकदा ते मेडल आहे. हो, अमरजीत मेडल दाखवा. नाही, त्यांना मी घेतो ना. हे खशाबंचं मेडल आहे, तुम्हीच काढा ना ते. येस. म्हणजे त्यावेळेला इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये एक मराठी मनुष्य, हे बघा, हे 1948 लंडनचं 6वं पार्टिसिपेशनमधलं मिळालेलं मेडल आहे. आणि हे आपलं जे ऐतिहासिक पदक आहे, ज्याचं मोल अनमोल आहे. क्या बात आहे. हे हेल्सिंकीमधलं भारताचं पहिलं. मला जो काही आनंद झाला ना, एका मराठी माणसाचं हे कर्तृत्व आज काही का असे ना, पण ह्या निमित्ताने आम्हाला महाराष्ट्रासमोर मांडता आलं. आणि मला माझा म्हणजे माझ्या भावना मी तुम्हाला नाही सांगू शकत की हे काय आहे. तुमच्या मुलांना बोलवा, या, तुमची कन्या पण आहे ना, श्वेताला बोलवा, मम्मीला बोलवा, सगळ्यांना बोलवा. तर हे ना, याचा योग्य तो सन्मान आता तरी करा. घेत राहा पुढे. की हे जे मेडल आहे ना, आजही आपल्याला दुरापास्त आहे. आपण नाही जिंकू शकत ऑलिम्पिक. वेगवेगळी कारणं सांगितली जातात आणि त्या कारणामध्ये मधल्या काळामध्ये ह्या सरकारने म्हटलं होतं की आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करू. अजूनही आपल्याला हे जिंकता नाही आलेलं, खास करून गोल्ड मेडल. आता झाली बऱ्यापैकी प्रगती, पण ह्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला जे अपेक्षित आहे ते नाही आहे झालेलं. आता ह्या निमित्ताने एक चित्रपट येतोय. तो चित्रपट तर महाराष्ट्रानं, मराठी भाषेत आहे की हिंदी भाषेत? मराठी भाषेत. तो तर महाराष्ट्रातल्या घराघरात, जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांनी बघावा. पण मला सरकारला सांगायचं आहे की अरे, हे पुरेसं नाही आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी आणखी आपण करू शकतो खाशाबा जाधव यांच्यासाठी. ते करायला पाहिजे. हा फारच चित्तथरारक असा त्यांचा आणि अस्वस्थ करणारा सगळा जीवन प्रवास आहे, जो मी आता इथे कराडला येऊन समजून घेतला. आले तुमची मुलं? तुम्हाला की तुमचा व्यवसाय आता? मी शेती आणि व्यवसाय करतोय. मी वितरक म्हणून काम पाहतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
खेळाशी निगडीत काही गोष्टी करण्याच्या दृष्टीनं आम्ही खाशाबा जाधव फाउंडेशन काढलेलं आहे. बरं. त्या माध्यमातून मी ऑक्टोबर 2025मध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केलं आणि त्याचा निकाल काय म्हणून पिटिशन? खाशाबा जाधवांना म्हणलं तर पद्मविभूषण मिळण्यात यावा म्हणून, कारण 25 वर्ष झालं माझा लढा चालू आहे आणि काँग्रेसच्या काळात तर काही मिळालं नाही. BJP आल्यानंतर त्यांनी पोर्टल चालू केलं आणि पोर्टलमध्ये मी 14पासून दरवर्षी नॉमिनेशन करतो आहे आणि नॉमिनेशन करून देखील काहीतरी कारणं सांगण्यात म्हणजे आमच्यापर्यंत उत्तर येतच नाही, पण ते डिक्लेअर पण करत नाहीत की ह्या कारणाचं मी नाकारलं आहे किंवा हे, म्हणून तो PIL दाखल केलेला आहे. आणि बेंचनं त्यांना गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिली होती की तुम्ही 5 मे पूर्वी किंवा 5 मेला डिक्लेअर करा की तुम्ही काय करणार आहे. पुन्हा तारीख झाली आणि त्यात बेंचनं सांगितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्यांचा प्रस्ताव पुनश्च सादर करावा. आणि मला ह्याच्यासाठी पण कोर्टबाजी सुरू आहे पद्मभूषणसाठी. म्हणजे हे दुर्दैव म्हणायचं की 1952चं मिळलं आहे, 1954 साली पद्म पुरस्कार चालू झाले, 1956 साली ध्यानचंद मेजर यांना त्यांनी दिलेला आहे. त्याच धर्तीवर त्यांनी खाशाबांना सुद्धा त्या वर्षी 2-5 वर्षात पुढं मागं द्यायला हवा होता, दिला नाही. अर्जुन दिलेला नाही आहे. त्यांना एखाद्या चांगल्या कमिटीवर घेतलं असतं, त्यांच्या अनुभवाचा फायदा व्यासंग घेऊन आज आपल्याला असंख्य पैलवान झालेले किंवा खेळाडू झालेले दिसले असते. दुसरी गोष्ट मला निश्चित सांगायची आहे प्रकर्षानं की 140 कोटी लोकसंख्येमध्ये आज मितीला आपल्याकडं 24 ते 25 वैयक्तिक पदकं आहेत. इतिहास कधीचा आहे 1896 पासून 2024पर्यंत 128 वर्षामध्ये आपण फारशी प्रगती केली असं मला चुकून वाटत नाही आहे. एवढा मोठा देश आहे, आपण ग्लोबल एनर्जी ग्लोबल कंट्री म्हणून पुढे यायचा प्रयत्न करतो आहे जगासमोर. मग खेळात सुद्धा तुम्ही तितकेच मोठे असायला पाहिजे होता. आज अमेरिका, रशिया, युरोप कंट्रीज जर घेतल्या तर त्यांचं एवढ्या वर्षात हजारांनी पुढं मेडल्स आहेत, हजारांनी पुढं. आपल्याकडं 25 वैयक्तिक पदकं आहेत, 8 गोल्ड आहेत, 2 सिल्वर आहेत, 2 ब्रॉन्झ आहेत. म्हणजे आपण छाती बडवण्या इतपत मोठं काम नाही. आपल्याला खूप सुधारणा करावी लागेल. बेसिक यंत्रणा आपल्याला सुद्धा चांगला करावा लागेल. त्याच्यासाठी ना रणजितराव, त्याच्यासाठी थँक्यू. त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा लागतील. बाकी सगळ्या भौतिक सुविधा तर उभ्या राहतीलच, ती प्रेरणा यांच्या माध्यमातून मिळू शकते. या आणि मम्मीला बोलव. ह्या प्रेरणा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या घरोघरी जायला हव्यात आणि एका मराठी माणसानं केलेलं कर्तृत्व हे देशालाही कळायला हवं. ही तुमची मुलं आता हो. ह्यातले कुणी खेळतं की नाही? हा अमरजित खेळायचा, पण त्याला जरा क्रिकेटचा जास्त नाद होता. स्टेट लेवलपर्यंत जाऊन आला तो. आता मला फार मनीषा होती की आमचा हा वारसा पुढं चालायला हवा होता. दुर्दैवानं तो नाही चालला, परंतु चांगली संस्कारित मुलं असणं जे म्हणतो ना ते तरी आहे. ते आहे. बघा, एक लक्षात घ्या, आयुष्यात तुम्ही फार मोठे भौतिक अर्थानं नाही झालं तरी चालेल, पण तुमच्यामुळं समाजात उपद्रव झाला आणि तुमच्या कुटुंबाला आणि ह्याला काही वाईट अनुभव आला असं तरी होऊ नये, इतके तरी किमान तुम्ही सक्षम असायला पाहिजे. हे संस्कार आहेत जे खाशाबाकडनं त्यांच्यात रणजितराव म्हणून त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये गेलेत. पण आता ह्या खाशाबांच्या ह्या स्टोरीबद्दल, हे जे आत्ताचं वास्तव त्यांच्या मुलाखतीतनं महाराष्ट्रासमोर पुन्हा एकदा आलं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर मला सांगा. थांबतोय मी.